श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घरात खूप पैसे येतील हे उपाय नक्की करून पहा. लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय आजपासूनच सुरुवात करा. 1. दररोज सकाळी आपल्या घरात इष्टदेवतेचं नामस्मरण करा. सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पैशाची अडचणी दूर होतात. 2. घरात कधीही छोटे मोठे वाद टाळा. शांती असल्यास लक्ष्मी देवी आणि पैसा टिकतो. 3. दर गुरुवारी गोडधोड किंवा प्रसाद बनवून घरातील देवतांना नैवेद्य दाखवा. घरात पैशाचा ओघ सुरू राहतो. 4. पौर्णिमेला किंवा अमावस्येला मंदिरात किंवा गरजू लोकांना अन्नदान करा. दिलेले दुपटीने परत मिळते. 6. घरात स्वच्छता ठेवा. घाण, अडगळ, तुटकी भांडी यामुळे दरिद्रता येते. 6. दर शुक्रवारी तुम्ही दिव्याच्या प्रकाशात माता लक्ष्मी आणि आपल्या इष्टदेवतेची प्रार्थना करा. त्यामुळे पैशाचा मार्ग उघडतो. 7. घरात पितृदोष असल्यास सोमवारी शिवाला दूध अर्पण करा. यामुळे अडथळे दूर होतात. 8. आपल्या उत्पन्नातील काही भागात सत्कर्म आणि दान करा. या मार्गाने पैसा वाढतो. स्वामी समर्थ कृपा मिळते. लक्षात असू द्या, नारळ सोडायचा नाही, त्याचे वरचे आवरण तसेच ठेवायचे. असा हा नारळ स्वामींची मूर्तीचा फोटो असेल तर फोटोसमोर ठेवायचा आहे. नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची मनोभावे पूजा करायची आहे. पूजा केल्यानंतर हा नारळ आपण आपल्या दोन्ही हातामध्ये ठेवायचा आहे. नारळ दोन्ही हातात धरून आपली जी काही इच्छा आहे, ज्या काही अडचणी आहेत, त्या काही समस्या आहेत, त्या स्वामींपुढे मांडायच्या आहेत. पुन्हा तो नारळ स्वामींच्या मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ पायथ्याशी ठेवायचा आहे. 10. सलग 7 दिवस तुम्ही ही पूजा करायची आहे. पण मित्रांनो, पूजा सुरू करण्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ आणि लाभदायक मानला जातो. म्हणजेच गुरुवारपासून पुढच्या गुरुवारपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. 11. 7 दिवस हा उपाय केल्यानंतर आपल्याला हा नारळ जवळच्या नदीमध्ये सोडायचा आहे. ओढ्यात सोडला तरी चालेल. थोडक्यात सांगायचं तर पाणी वाहते असेल तिथे नारळ विसर्जित करू शकता. 12. दरम्यान तुम्हाला रोज स्वामींची पूजा करायची आहे आणि दिवसामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. आणि रोज सकाळी आंघोळ केल्यावर आणि रात्री झोपताना आपल्याला ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा मंत्रजाप आपल्याला करायचा आहे. 13. कपाटावर कधी घाण किंवा भंगार ठेवू नका. 14. तुमच्या तिजोरीत एक तरी कवडी ठेवावी. 15. तिजोरी घरात जिथे ठेवलेली असेल त्या ठिकाणी भिंतीला कधीही काळा निळा रंग देऊ नये. 17. लक्ष्मी प्राप्तीसाठी रोज कबुतरांना चणे किंवा फुटाणे खाऊ घालावे. 18. घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा. तिन्ही सांजेला दरवाजा उघडा ठेवावा. 19. संध्याकाळनंतर कुणालाच पैसे देऊ नये. 20. सकाळी सकाळी घरामध्ये अस्वच्छता राहणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. घरातील दारिद्र्यतेची देवी अलक्ष्मीला दूर करायचे असल्यास रोज सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे. 21. घरामध्ये कधीही चप्पल, बूट उलटे ठेवू नयेत. यामुळे शनी दोष वाढतात. यासोबतच घरात नेहमी कटकट होते. 22. जे लोक खूप मोठ्या आवाजात बोलतात, मोठ्याने भांडतात, अशा लोकांचा राहू ग्रह खराब होतो. 23. जे लोक नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतात त्यांचा केतू ग्रह खराब होतो आणि प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होतात. 24. जी लोक जेवणाच्या ताटात हात धुतात त्यांचे आर्थिक नुकसान होते. 25. जे लोक चालताना त्यांच्या चप्पल आणि बुटांचा खूप आवाज होतो त्यांचे ग्रह खराब असतात. पैसा त्यांच्याकडे टिकत नाही, लक्ष्मी निघून जाते. 26. बंद गॅसवर शेगडीवर कोणतेच रिकामं भांड ठेवू नये. 27. रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर लगेच स्वतःचा चेहरा आरशात पाहू नये. 28. संध्याकाळच्या वेळेस झोपण्याआधी स्वयंपाकघरामध्ये खरकटी भांडी ठेवू नये. 29. रात्री झोपताना काही जणांना केस मोकळे सोडून झोपायची सवय असते. केस मोकळे सोडून झोपणे अशुभ असते. 30. घराच्या मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूला स्वस्तिकचे चिन्ह काढावे.
31. सकाळच्या वेळी घरात गणपती श्रोत, गायत्री मंत्र, महालक्ष्मी श्रोत यांचे पठण करावे. ते शक्य नसेल तर मोबाईलवरही हे श्रोत लावावीत. 32. आपल्या घरात येणाऱ्या कोणतीही व्यक्तीस कधीही नाराज करू किंवा अपमानित करून पाठवू नये. शक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी. पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा. 33. घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे. घरामध्ये लागणाऱ्या वस्तू, किराणा, धान्य हे किमान 7 दिवसाचे, 15 दिवसाचे किंवा 1 महिन्याचे भरून ठेवावे. आज आणायचे, आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नये. 34. घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा. घर सतत बंदिस्त ठेवू नये. 35. घरातील काही व्यक्तीमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तर घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे, उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत. शांतपणे आपली जबाबदारी आपण पाडत राहावी. काही समस्या या येणारा काळ सोडवतो, त्यामुळे सतत वाद होणार नाहीत ही काळजी घ्यावी. 36. घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा. घर सतत बंदिस्तच ठेवू नये. 37. झोपताना स्त्रियांनी चुकूनही पायाची अडी मारून झोपू नये. 38. आपल्या घरातील देवाऱ्याकडे कधीही पाय करून झोपू नये. 39. आपण झोपताना जो विचार करतो तेच घडते, म्हणून झोपताना चांगला विचार करून झोपा. 40. झोपताना आजचा दिवस चांगला गेला याबद्दल देवाचे आभार नक्की मानावे. 41. आपल्याला इच्छा मनात व्यक्त करून झोपा, त्या नक्की सत्यात साकारता येतात. अशा प्रकारे तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्यावर सदैव श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद राहू दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. सर्वांना महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळेल हीच बाप्पाकडे प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.